नमस्कार मंडळी, मी श्रुती आणि आज मी चालले आहे कर्नाटकामधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मायक्का चिंचणीच्या दर्शनाला। मायक्का देवी म्हणजेच महाकाली, महाकाली म्हणजेच सती पार्वती देवीचा अवतार। अनेक ठिकाणी माता राक्षसांचा वध करण्यासाठी गेली। मायक्का देवी ही मुळातील कोकणातील आहे। कटीला आणि लिकीला या महाभयंकर राक्षसांचा पाठलाग करत ती कर्नाटकातील चिंचणी या गावी आली। या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला मिरज, म्हैसाळ, कागवाड, उगार, रायबाग, कुडची आणि मग चिंचणी असा प्रवास हा करावा लागतो। जात असताना या ठिकाणी कृष्णा नदीला पहिला नैवेद्य दाखवला जातो। या ठिकाणी जे आहे ती आपली कृष्णा आणि कोयना एकत्र होऊन कराडमध्ये त्यांचा संगम झालेला। मायक्का देवीच्या नावानं चांग भलं असं म्हणताना कृष्णा कोयनेच्या नावानं चांग भलं असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। याचं कारण असं की ज्यावेळेला फेब्रुवारी महिन्यात मायक्का देवीची यात्रा भरते तर त्यावेळेला सगळे जे प्रवासी येत असतात, भक्त जे येत असतात, तर ते सर्वात आधी इथं कृष्णा नदीला येऊन नैवेद्य दाखवतात आणि कृष्णा आणि कोयनेला देखील या ठिकाणी तेवढंच महत्त्व आहे असं सांगितलं जातं। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी हल्लाळ नदीचे दर्शन घ्यावे लागते। याच ठिकाणी हातपाय धुवून मगच आपल्याला देवीच्या दर्शनाला जाता येते। हल्लाळ नदीच्या समोरच हे एक मंदिर आहे, त्याचं नाव उंडी मटाप्पा मंदिर आहे असं मला कळालं आणि या ठिकाणची माहिती मिळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला, पण काही कारणास्तव म्हणजे भाषा जी आहे तर ती त्यांच्या भाषा मला व्यवस्थित कळाली नाही आणि या ठिकाणी कोणत्याही माहितीचे बोर्ड्स वगैरे लावलेले नाहीयेत, त्यामुळे मला इथली माहिती कळू नाही शकली। आणि जर का आपल्यातला कुणाला या ठिकाणची माहिती असेल तर ती कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो हल्लाळ नदीच्या दर्शनासाठी। हल्लाळ नदी ही देवीने स्वतः निर्माण केलेली आहे आणि या पाण्यामध्ये अंघोळ केल्याने शरीरावरील रोग, काही दुखणे असेल ते बरे होते अशी इथली आख्यायिका आहे। जी काही लिंब नेसण्याची पद्धत आहे तर ती याच नदीवरती केली जाते। देवीचे दर्शन घेण्याची आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो देवीच्या मंदिराच्या भव्य अशा प्रवेशद्वाराजवळ। मंदिराच्या बाहेरच दोन दगडी हत्ती आपल्याला इथं दिसतात, त्यांना पीठ दिले जाते। मायक्का देवीच्या नावानं चांग भलं असं म्हणत आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हिरी देवीचे मंदिर दिसते। त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यावे लागते, कारण की महाकालीला भक्तांच्या उद्धारासाठी चिंचलीमध्ये राहायचं होतं, पण त्या ठिकाणी ग्रामदेवता ही हिरीदेवी होती। मातेने त्यांना तिथे राहण्यासाठी विचारलं, त्यावेळेला हिरीदेवीने त्यांच्या पुढे 2 अटी ठेवल्या होत्या। त्यातली पहिली अट म्हणजे माझा मान पहिला आणि दुसरा तुमचा, आणि पहिला नैवेद्य माझा आणि दुसरा तुमचा। आजही ही प्रथा या ठिकाणी लागू आहे। हे आहे नवग्रह मंदिर आणि हे जे मंदिर आहे मातेचं, तर ते मंदिर 400 ते 500 वर्षापूर्वींचं दगडी बांधकामातील आहे। मातेचे रूप अतिशय तेजस्वी आणि सुंदर आहे। भव्य आवार, नगारखाना आणि या ठिकाणी देवीचे वाहन हे घोडा आहे। घोड्याला चांदीच्या नख्या आहेत आणि मायक्का देवीचा वार हा रविवारचा आहे आणि पौर्णिमेला लाखो लोक महाराष्ट्रातून आदिमायेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात।
वरती आल्यानंतर आपल्याला मंदिराचं जुनं बांधकाम म्हणजे जुना कळस आणि नव्याने बांधलेला कळस या दोन्हींचे दर्शन घेता येते. त्यानंतर आम्ही मंदिरात मिळणारा गरम गरम भात, आमटी आणि खिरीचा प्रसाद घेतला, नारळ वगैरे फोडलो आणि मग थेट निघालो ते म्हणजे राक्षसांच्या मंदिराकडे. हे आहे किलकट्टी, म्हणजेच याला राक्षसांचं मंदिर असं म्हणतात. तर ज्या वेळेला देवीचं कटीला आणि लिकीला या महाभयंकर राक्षसांसोबत युद्ध झालं होतं, तर त्यांच्याबरोबरच्या युद्धात महाकालीने राक्षसांना मारलं होतं. परंतु मारताना या राक्षसांनी एक वर मागितला होता देवीला की तुम्ही आम्हाला मारा, पण आम्हाला कायमस्वरूपी आमच्या पोटासाठी धान्य पाहिजे. त्यांची अशी इच्छा व्यक्त केली आणि आजही या ठिकाणी राक्षसांना धान्यही दिलं जातं. राक्षसांच्या मंदिराजवळच भूगर्भात हे 2 डेरे आहेत. या डेऱ्यामध्ये 11 प्रकारचं धान्य टाकलं जातं, दूध टाकलं जातं आणि 2 दिवसांनी या दुधाला आपोआपच उकळी येते. असा चमत्कार आजही या ठिकाणी पाहायला मिळतो. पण त्यासाठी आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये देवीची जी यात्रा भरते, तर त्या यात्रेसाठी यावं लागतं. त्यावेळी आपल्याला हा चमत्कार इथे आजही बघायला मिळतो. देवीला पुरणपोळी, भाकरी, भरलं वांग यांचा नैवेद्य हा दाखवला जातो. मंडळी, आता देवीचं दर्शन वगैरे अगदी मनासारखं मिळालेलं आहे. आज तशी थोडीशी गर्दी होती आणि देवीचा वार हा रविवार आहे, त्यामुळे जर का तुम्ही येत असाल तर तो रविवार सोडून या, म्हणजे तुम्हाला दर्शन अगदी मुक्तपणे एकदम छान पद्धतीचं दर्शन होईल. आणि महाप्रसाद तिथं असतो रोजच 12 ते 3 वाजेपर्यंत. महाप्रसाद तर एकदम छान होता, एकदम चविष्ट. 2दा खाल्ला आम्ही सर्वांनी खरं तर. तर या आजची देवीची सर्व माहिती आणि तिथल्या स्थळांची जी काही माहिती आहे ती मी सर्व देण्याचा या ब्लॉगमध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ दे, अशीच मी देवीच्या चरणी प्रार्थना आता केलेली आहे. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि नक्कीच मला प्रतिक्रिया कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि या माहिती आवडली असल्यास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा आणि आपल्याच महाराष्ट्रातील बांधवांना शेअरही करा. चला तर मग आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.